5 वाजता मला घरी पोहोचायचे. माणसाला जोडीने येऊ दे. जोडी नाही इकडे कोरेगावमधली आता ही अंधाराची परिस्थिती तुम्हाला दिसत नसली तरी खूप मोठा अंधार आहे. न गाड्या बिड्या आल्या नाही मग तर काय घट्टा दिसत नाही. हा जो रोडच्या समोर तुम्हाला दिसतोय 17 सिटी दिसते. कशी दिसते ना दिसते की नाही डायरेक्ट 17 सिटी. श्रीकृष्णा नदी तिथंच दबंगचं शूटिंग झालं. दबंग 2चं मारामारीचा सीन आहे ना नदीच्या शेजारचं त्रीज नदी आहे. मी आलोय वरदान मेडिकल. अशा रीतीने आमचं पॅकअप झालेलं आहे. इथलं सगळं काम उरकून आणि आता आम्ही निघालो हे महालक्ष्मी देवीला. ओके ऑल इज वेल. गुड झालंय सगळं व्यवस्थित झालंय. आम्ही ज्या कामासाठी आलो ते काम व्यवस्थित झालं आहे. एकदम छान सर. धन्य सर आहेत, उजले सर आहेत, मामा आहेत, पुढे 2 लेडीज आहेत. जाधव सरांनी जागा बदलून जाधव सर पुढे गेले आहेत. आता शिंदे सर बूट काढणार आहेत. तसंच आणि आमच्या दोघांचं ठरलेलं आहे. आता आम्ही दोघं कंट्रोल. आमच्या गावामध्ये आज जत्रा आहे. माणसे पुणेकर येणार आहे. मेरे को तसा धक धक हो रहा है. कोल्हापूरमध्ये मेन माणसेमध्ये त्यासाठी आम्ही चिमणगावला जायचं ठरवलेलं आहे. मानसी पुणेकर येणार आहे लगेचच. 5 वाजता मला घरी पोहोचायचे. माणसाला जायचं. चला धनाने सर चला चला मला उतरा घेता. गाईज आम्ही आता आलोय कोल्हापूरमध्ये. आज निघालोय आम्ही महालक्ष्मीच्या दरवाजाकडे. मामा बोलते. मामा बोला. आता आम्ही निघालो आहे महालक्ष्मीच्या देवळाकडे. हा ते बघा देवा दिसते देवाळ दिसते. हा आणि पुढे आम्ही रांगेत उभे राहील. राहील नाही. आम्ही आता मुखदर्शन घेणार आहे. जास्त वेळ थांबणार नाही कारण की आमच्याकडे तेवढी ताकद नाही आता. कारण की भरपूर काम केलंय. सो मुखदर्शनासाठी आम्ही थांबतोय. चला 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 घेतलं विलॉग मग तुम्हाला. चला चला. पाणी बिनी चांगली बायको भेटेल. तुम्ही बिना चपल्याच्या त्यानुसार खूप चांगली बायको भेटेल. बोलणार आहे अंबाबाईच्या देवळात येऊन सांगतो त्यानुसार तुम्ही बिना चपल्या झाला ना. पुढच्या वर्षी हा व्यक्ती आहे ना जोडीने येणार. अंबाबाई चरणी साकडा घालतोय मी गणेश शिंदे स्वतः. मला नीट दिसू द्या. छान झालेलं आहे. एक नंबर झालेलं आहे. देवी पूर्णपणे एका दिसले आईच्या रूपात दिसली. एक पुजारी दिसला. त्यांनी माझं पूर्णपणे म्हणजे ते पूजा चालू होती त्यावेळेस दिसली. काय मागितलं देवीकडे तरी अंदाजे? काय नाही मागायची इच्छा नाही. खरंच नाही झाली. इच्छाच नाही झाली. कारण जे भेटाय ते भेटत जाणार आहे. त्यामुळे काही विषयच नाही. तुमचा कसा विषय? चांगलं दर्शन मॅडम आहेत की तिकडे. हे अंबाबाई पुढच्या वर्षी जोडीने येऊ दे. जोडी नाही इकडे हे अंबाबाई पुढच्या वर्षी तिघं पण जोडीने येऊ दे. तिघं मी जोडीने. तिघं वेगवेगळी. तिघं एकत्र जोडीने पाहिजे. यांची एक वेगळी जोडी. माझी एक जोडी. आता आम्ही देवळातनं बाहेर निघालेलो आहे. हा आणि आता मिळालेला आहे. आशीर्वाद मिळालेला आहे. तिघाशी जोडीने या म्हणतात सगळ्यांना. मला धरणे सरांना आणि मामांना मुखदृश्य हे व्यवस्थितरित्या झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालोय गाडीकडे. आमचं कोल्हापूरातलं काम संपलं सुद्धा सगळं विषय झालेला आहे. सर मी काय घेतलं माहिती काय बरोबर येतात 100 रुपये. रिपोर्टला 100 आणि बरोबर 100. खायला भारी बरं सुट्टी पाहायला लागणार नाही. मला बी घेतो. 4 झाले. डिस्काउंट द्या थोडंसं. हो डिस्काउंट द्या बाबा.
दानवे सर आता जस्ट नवस मागून आले आणि दानवे सर आता कोल्हापुरी पण बघतात. दानवे सरांनी बस्ता पण इथंच बांधायचं ठरवलं. चला गाईज, अशा रीतीने गाईज आमचं इथं मुखदर्शन झालं. आम्ही इथं कोल्हापूरमधून प्रस्थान करत आहे. तुम्ही एक गस खाऊन बघा वाटलं गुजडे सर तुम्हाला लागते खराट? मला पण खराट. गाईज आम्ही इथं शिवगणेश्वरती आलोय आणि इथं खराड भाजी लागते बरं का. दोन्ही जे कालवण आहेत ते सगळे खराट लागते. खराट म्हणजे खराट पूर्ण. जेवण कसं लागलं तुम्हाला? शिवगणेश हॉटेल शिवगणेश. आणि इथं आलोय आम्ही. कोल्हापूरवर येताना आता आम्ही खायला गेलेलो, परंतु आम्हाला इथं आहे ना त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं खरट असणं हे स्वाभाविक आहे. कारण की ते म्हणत होते की आमच्याकडे मालवणी असंच असतं कोल्हापूर साईडला. तर जे कोणी कोल्हापूरचे बघतात यूट्यूबला आत्ता माझा व्हिडिओ बघतात त्यांनी फक्त सांगावं की जर मालवणी वगैरे असेल तर ते खराट असतं का. कारण की आमच्याकडे तर खराट नसतं जेवण वगैरे. तर त्याच्याबद्दल बोलताना तरी आत्मीयतेने बोलावं. पण त्यांचं बोलणं पण जरा व्यवस्थित नव्हतं. असं मला वाटतं की त्यांनी व्यवस्थित बोललं असतं की नाही तर खराट का आम्ही तिकट पण खाल्लं असतं. का बुजले सर? खूप छान अनुभव आला आम्हाला. खारट दागण्यासर खारट. सहजासहजी आम्ही जेवणाला नाव ठेवत नाही, परंतु जे होतं ते त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. काय माझा अवतार बघून तुम्हाला वाटेल की नक्की काय झालंय. मी सातारमधनं घरी निघालो. आता मी माहुलीमध्ये आता घरी जातो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. कारण की अंधार आहे. या अंधाराचं मला घरी गेलं पाहिजे पाठदिरीने लवकर, नाही तर पुन्हा या गाडीला असतो त्याला दिसत नाही पडतो. आता ह्या कॅमेऱ्यावरती दिसतंय खरं, पण ऍक्च्युअल मध्ये तेवढा उजेड नाहीये. सो आता मी जातो घरी आणि मग तुमच्याशी बोलतो. आता अवतार नाहीये, बघितलं कसं दिसतंय अवतार. सो जातो आणि भेटतो घरी. आवाजाचे मानसी पुणेकर जे आहे. गाईज हे बघा मी आता जस्ट पोहोचलोय आणि आमचा शेऱ्या बघा आल्या आल्या माझं स्वागत कसं करतो. शेऱ्या मी घरी आलो, फ्रेश झालो, थोडासा नाश्ता केला. गावामध्ये ऑर्केस्ट्रा होता, परंतु आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आणि LEDच्या मागण्यामुळे तो कार्यक्रम गेलाय 10:30ला. आता माझी तेवढी कॅपॅसिटी नाही की 10:30 वाजेपर्यंत तिथं वाट बघावी आणि त्याच्यानंतर मग मी तो कार्यक्रम बघावा आणि मग घरी येऊन झोपा. सो मी आता घरी आलोय आणि झोपतोय. मी काय कार्यक्रम बघितलेला नाही. पुणेकर काय नाव तिचं, मानसी पुणेकर, नाही बघू शकलो मी. माझी मानसी पुणेकर झाली तर. सो आता मी झोपतो. आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. लाईफ विथ गणेश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तर कराच, परंतु इन्स्टाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. पण घ्या काळजी, सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. आता घेतो मी मुस्कुटून. ये दुनिया झुकाने चली सर मेरा, मुझे समझेगी ये मेरे मिटने पे. आजकल तूफानों से घिरे घर मेरा, तो मैंने आसमां भी ला दिया है घुटने पे.